लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जी आज सभा झाली, विशेष सभा झाली, यामध्ये मुख्य विषय म्हणजे जी नगरपालिकेच्या मालकीची शिवाजी प्रागतिक शाळा होती आणि जी त्या शाळेची जमीन होती त्या संदर्भात विषय चर्चेत आलेला आहे. नेमका विषय काय आहे आणि त्यावर आता सभेचा काय ठराव झालेला आहे? नमस्कार. शिवाजी प्रागतिक शाळा आणि त्याच्या आजूबाजूची जमीन ही 40 गुंठे जमीन होती आणि ही 40 गुंठे जमिनीला पूर्ण कंपाऊंड ही नगरपालिकेने घातलेली आहे आणि त्याच्यावरची इमारत ही नगरपालिकेने 35 वर्षापूर्वी बांधली आहे. असं असताना ही संपूर्ण प्रॉपर्टी नगरपालिकेची असताना आता त्याचा 7/12 काढला तर तो महाराष्ट्र शासनाच्या नावाने निघाला आहे, परंतु त्याचा कब्जा जो गेले कित्येक वर्ष नगरपालिकेकडे आहे आणि नगरपालिकेच्या इमारतीमध्ये जिल्हा परिषदची शाळा होती, प्राथमिक शाळा. त्याचं भाडं जिल्हा परिषद नगरपालिकेला वेळोवेळी पोच करत होती, वार्षिक भाडं. असं असताना त्यावर आज 4 वर्ष नगर परिषदमध्ये बॉडी नाही आहे, प्रशासकाचं राजवट होती. ह्या 4 वर्षाच्या कालावधीत अशा काही गोष्टी घडल्या ज्या चुकीच्या घडलेल्या आहेत, त्यावर झालेले ठराव चुकीचे झालेले आहेत आणि आता आम्ही जेव्हा सत्तेत आल्यानंतर आम्हाला समजलं की ती शाळा निर्लेखित केली आणि ती जिल्हा परिषद PWD विभाग हे त्यावर बांधकाम करतो आहे आणि तिथे अजून एक निवासी शाळेचं बांधकाम सुरू झालेलं आहे. याबाबत बॉडी पूर्ण अनभिज्ञ आहे. मी आणि माझे नगरसेवक पूर्ण अनभिज्ञ आहोत. या बाबतीत झालेला पत्रव्यवहार बघितला असता तो विषय आजच्या मीटिंगमध्ये ठेवला गेला आणि त्यावर सगळ्यांनी आपापली मतं मांडली. त्या सर्वांच्या मताप्रमाणे विचार केला तर नगरपालिकेच्या इमारतीचं निर्लेखन, नगरपालिकेचा कोणताही आदेश नसताना कोणताही कलेक्टर ऑफिसकडून निर्लेखनाचा आदेश दिला गेला, परंतु कलेक्टरच्या आदेशामध्ये नियमाप्रमाणे कारवाई करण्याचं पत्र PWD खात्याला दिलं होतं, तरीसुद्धा त्यांनी नगरपालिकेला कोणत्याही समज न देता आणि कोणतीही परवानगी न घेता शाळा निर्लेखन केलेली आहे. आणि ते निर्लेखन केल्यानंतर त्याचा जो भंगार असतो तो नगरपालिकेची इमारत असल्यामुळे त्याचं ऑडिट होणं, त्याचं व्हॅल्युएशन होणं आवश्यक होतं. तर व्हॅल्युएशन न होता ती शाळा निर्लेखित केलेली आहे आणि हे निर्लेखित केलेल्यानंतर तो जो भंगार आहे त्याची रक्कम नगरपालिकेला जमा केलेली नाही. त्यामुळे आमच्या सर्व सदस्यांचं म्हणणं असं पडलं की नगर परिषदेला कोणतीही कल्पना न देता शाळा निर्लेखित केली, कोणताही आदेश नगरपालिकेचा नसताना शाळा निर्लेखित केली आणि तिथे बांधकाम सुरू केलं. ते बांधकाम सुरू करताना सुद्धा नगरपालिकेची बांधकाम परवानगी घेणं आवश्यक होतं, प्लॅन मंजूर करून घेणं आवश्यक होतं. एवढी निवासी शाळा जर बांधताय तर त्यामध्ये त्याप्रमाणे सुविधा ह्या नियमाप्रमाणे सोडल्या आहेत का, त्याची आजूबाजूची जागा नियमाप्रमाणे सोडली आहे का, ही कोणतीही परवानगी न घेता, नगरपालिकेची परवानगी न घेता या बांधकाम विभागाने केलेला आहे. याचा अर्थ ही शाळा चोरीला गेलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, पंचनामा व्हावा आणि तात्काळ काम थांबवण्यात यावं आणि संबंधित विभागांना त्याप्रमाणे पत्रव्यवहार करण्यात यावा असा ठराव करण्यात आलेला आहे. म्हणजे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, कारण यामागे कोण हे सगळं करतोय, नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतीचा वापर हे कोणाच्या आदेशाने चालू आहे, यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असाही ठराव करण्यात आला. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.